मित्रमंडळी, मी पाठीमागं एक व्हिडिओ मंगळवेढा स्पीड ब्रेकर्स 2020 मॅच अशा पद्धतीने एक व्हिडिओ 3 जुलै 2026ला पब्लिश केला होता आणि त्यामध्ये माझी मागणी होती की स्पीड ब्रेकर जे सुरुवातीचे जे जुने स्पीड ब्रेकर होते तर ते प्रत्येक ठिकाणी 2-2 स्पीड ब्रेकर होते, तर त्याऐवजी एक स्पीड ब्रेकर करावा। तो थोडासा मोठा आणि उंच असला तरी चालेल, परंतु येणा जाणाऱ्या माणसांना, मंगळवेढेकरांना किंवा मंगळवेढ्यातील नागरिकांना तो त्रास कमी होईल। तर अशा पद्धतीनं ते स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक पाहिजे होते आणि तशा पद्धतीचे स्पीड ब्रेकर जे आहेत ते काल करायला चालू केलेले बहुतेक काल पूर्ण झाले असतील। तर असे मंगळवेढा पंढरपूर रोडपासून ते पुढं मरोडे रोडपर्यंत 20 स्पीड ब्रेकर होते किंवा 20 गतिरोधक होते आणि ते सगळे डबल होते। तर त्याऐवजी आपली मागणी होती की ते स्पीड ब्रेकर सिंगल व्हावेत। कदाचित या अगोदर सुद्धा बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे, त्यामध्ये नावं सांगता येतील की नारायण गोवे आहेत, इतर लोक आहेत की ज्यांची मागणी होती की स्पीड ब्रेकर जे आहेत ते चांगल्या पद्धतीचे व्हावेत। त्याचबरोबर जुने जे स्पीड ब्रेकर होते की त्यांचे खिळे अजूनसुद्धा रस्त्यावरती आहेत, तर ते खिळे काढून घ्यायला पाहिजे आहेत। माझं पण तेच मत आहे आणि नारायण गोवेंची पण मागणी होती की बाबा हे खिळे काढून घेतले पाहिजेत, ते धोकादायक आहेत। काल योगायोगानं 17 जुलै 2026ला स्पीड ब्रेकर डबल होते ते सिंगल करण्याचं काम झालेलं आहे आणि ज्या कोणी यंत्रणेनं ते स्पीड ब्रेकर केलेले आहेत त्यांचे आभार आणि त्यांचे मनापासून धन्यवाद। तर अशा पद्धतीनं प्रवास जो आहे तो बऱ्यापैकी सुखरूप होईल आणि वाहनांचा वेग हे निश्चितच कमी होईल। मित्रमंडळी नमस्कार, ही गाडी परत एकदा जड वाहतूक किंवा अवजड वाहतुकीची गाडी आहे, ती परत एकदा मंगळवेढा शहरातूनच जाणार आहे आणि या ठिकाणी आता स्पीड ब्रेकर नवीन पद्धतीचे तयार केलेले आहेत आणि समोरच्या बाजूला एक जो चौक आहे तर या ठिकाणी एक अपघात झालेली गाडी आहे, तर ती या ठिकाणी कट्टा बांधून कदाचित पोलीस विभागाने लावलेली असावी आणि त्याचबरोबर एक बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी, अतिघाई संकटात नाही, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा। तर अशी हे मंगळवेढा पोलीस स्टेशनच लावलेली गाडी आहे या, तर ती गाडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आणि याचबरोबर आत्ता जी गाडी गेलेली आहे ती सरळ इथून गेलेली आहे आणि अतिशय जड वाहतुकीची किंवा अवजड वाहतुकीची गाडी जी आहे तर जड वाहनास प्रवेश बंद असं लावलेलं आहे असतानासुद्धा ही गाडी इथून गेलेली आहे। या ठिकाणी छोट्या छोट्या 3-4 कॅन्टीन आपल्याला बघायला मिळतात। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे ब्रेकर आहेत ते पाठीमागं 2-2 ब्रेकर होते आणि मध्ये खड्डा होता, तर त्याऐवजी आता असे सलग ब्रेकर तयार केलेले आहेत की ज्यामुळे थोडंसं लोकल प्रवास करणाऱ्या लोकांना जो त्रास आहे तो कमी होणार आहे। आणि म्हणून इथून जो जड वाहनास प्रवेश बंद असा बोर्ड लावलेला आहे तिथून पाठीमागच्या बाजूला जे ब्रेकर आहेत ते जवळजवळ अशा पद्धतीचे 3 ब्रेकर आहेत आणि माझ्या समोरच्या बाजूला आहे राणा, तर मी आहे घाडगे कलेक्शनच्या समोरच्या बाजूला किंवा हॉटेल शिवनेरीच्या समोर। आणि इथून हा जो आहे तो बायपास रस्ता आहे, हा समोरचा रस्ता आहे तो मंगळवेढा शहराकडे जातो किंवा मंगळवेढा शहरातून पंढरपूरकडे येतो आणि पुढं हा पंढरपूरला जात असतो। तर या ठिकाणी आलो आहे आणि अजूनसुद्धा जड किंवा अवजड वाहतूक या रस्त्यानं चालूच आहे आणि हा जो रस्ता आहे तो बायपास रोड आहे की या बायपास रोडनं जी वाहतूक आहे पंढरपूरकडून येणारी किंवा मंगळवेढ्याकडून येणारी तर ती सोलापूरला जाऊ शकते किंवा पुढं विजापूरला जाऊ शकते। तर ही जी वाहतूक आहे ती या ठिकाणावरून होत असते आणि या ठिकाणी थोडंसं ब्रेकरमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, म्हणजे थोडंसं नागरिकांचा किंवा मंगळवेढ्याकरांचा त्रास जो जास्त होत होता तो निश्चित कमी झालेला आहे। आणि त्यामुळं ज्या यंत्रणेनं कोणी हे ब्रेकर तयार केलेले असतील तर त्यांचं मनापासून आभार
आणि काही वाहनं आहेत तर ती डाव्या बाजूनं जाताना दिसत आहेत किंवा तिकडून येणारी सुद्धा वाहनं दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं ही वाहतूक चालू आहे. आणि आता आपण पुढचा ब्रेकर बघूया. या ठिकाणी पंढरपूर आषाढी वारी जड वाहतूक नियोजन 2026 आणि यामध्ये अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते दाखवलेलं आहे. म्हणजे आपण कुठून प्रवास करायला पाहिजे बाहेरच्या वाहनांनी आणि कुठून करू नये. तर अशा पद्धतीचं आपण इथं जे आहे किंवा नियोजन आहे ते दाखवलेलं आहे. आणि समोरच्या बाजूला जो ब्रेकर आहे तोही आपल्याला बघायला मिळेल. तर हे स्पीड ब्रेकर आहेत किंवा गतिरोधक आहेत. तर त्यांचा जो आकार आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि एक 2 स्पीड ब्रेकर एकत्र होते. तर त्याऐवजी एक स्पीड ब्रेकर तयार केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं थोडासा त्रास कमी झालेला आहे. तर समोरून आलेले आहेत रोकडे साहेब. रोकडे साहेब, मला थोडीशी माहिती द्या की पहिले स्पीड ब्रेकर बरे आहेत होते का आत्ताचे चांगले आहेत? जरा प्रवासासाठी आत्ताचे चांगले आहेत. स्पीड ब्रेकर होते गतिरोधक होते ते 100% चुकीचे होते किंवा त्यांना बराचसा त्रास होत होता आणि म्हणून आत्ताचे स्पीड ब्रेकर जे आहेत गतिरोधक आहेत ते चांगले आहेत. धन्यवाद. आणि समोरनं येणारी अजूनही वाहतूक आपल्याला कधीकधी जड वाहनं आहे अवजड वाहनं आहेत ते मंगळ्यातून येत असताना दिसतात आपल्याला. तर त्याऐवजी ही बाहेरनं जाणारी वाहतूक पण दिसते आणि ही बाहेरनं जाणारी वाहतूक जी आहे ते आपल्याला बघायला मिळेल. तर इकडून ज्या गाड्या जात आहेत समोरच्या बाजूला एक स्पीड ब्रेकर आहे की जो आमच्या घरापासून फार जवळ आहे. म्हणजे बायपासपासून पुढच्या बाजूला 2 आणि मंगळवेढ्याकडे जाताना 1. हा घराजवळ 3 स्पीड ब्रेकर आहेत किंवा गतिरोधक आहेत. या ठिकाणी एक जुनं वाळलेलं कडुलिंबाचं झाड आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्याच बुडात दुसरं एक झाड आलेलं आहे काशीद या जातीचं. तर हे जे आहे काशीदचं झाड आहे ते त्याच्या बुडात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जीवन के साथ भी जीवन के बाद भी अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. आणि या ठिकाणी हा जो स्पीड ब्रेकर आहे तर हा स्पीड ब्रेकर जरा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे की ज्यामुळं गाड्यांचं आदळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. वेग कमी होतो पण आदळणं कमी झालं त्यामुळं प्रवास आहे तर वाहनधारकांना किंवा स्थानिक माणसांना अतिशय योग्य पद्धतीने करता येतो आहे. तर असे हे एकूण 3 स्पीड ब्रेकर आहेत जे इथून दिसत आहेत. मला थोडंसं झूम करूनही दाखवू शकतो मी. 3 गतिरोधक किंवा स्पीड ब्रेकर आहेत तर ते बघायला मिळतील. कमानीच्या अलीकडच्या बाजूला सगळे आहेत. तर हेच 3 स्पीड ब्रेकर आपल्याला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने हे स्पीड ब्रेकर बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत की ज्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. मित्रमंडळी नमस्कार. ओ राम राम. आज लय दिवसानं नेता घेऊन चाललाय तुम्ही आणि एवढं गँगवर. आणि ह्यांचं पर्सनली सगळ्यांचे फोटो घ्यावे लागतील असं वाटायला लागले. हाय पाठीमागणं आहे की आम्ही हो तुम्हाला ॲड करणार ना त्यात. मॉर्निंग गँग आहे ना फिरायला येणारी. ओके. ओ नमस्ते मॉर्निंग गँग नमस्कार. आम्ही फिरत परत चाललेलो आहोत आणि दररोज आमची मॉर्निंग गँग एकमेकाला भेटत असते. तर असं हा आपला दररोजचा सकाळचा भेटीगाठीचा कार्यक्रम फिरण्याच्या निमित्तानं होत असतो.